हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संतोषी माता की जय। आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेमा, तो देवा परम पूज्य जागी। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। श्री गुरु चरण सरोज रज, निज मनो मुकुर सुधारी। बरनो रघुवर विमल जशु, जो दायकु फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेश विकार। शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाया सुभटा। महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे। समागत्य दिशन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। कलावज्ञ जीवोदरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्ध्याय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय, माझे चित्ती वाचे वदता शिवनाम। तया न बाधे क्रोध काम, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। संत स्वरूपाय नमः, श्री साई देवाय नमः। संत स्वरूपाय नमः, श्री साई देवाय नमः। संत स्वरूपाय नमः, श्री साई देवाय नमः। ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः। ओम नमो सच्चिदानंद साई देवाय नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्यात्मरूपा।
देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त शांतीचे सागर पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या प्रवचन रूपी सेवेकरता निवडला। आता प्रवचनाकडे आपण वळणारच आहोत, परंतु सर्वात प्रथम अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपण पाहू। तर या अभंगामध्ये नाथ बाबा काय सांगतात? नाथ बाबा म्हणतात, बाबा रे, तुम्ही आम्ही जीवन जगत असताना तुम्ही आम्ही आपली आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु दादांनो तुमची आमची आवड पूर्ण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। त्या जगाच्या बापाला काय आवडतं हे बघा। आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। मग त्याच्याच नामाचा उच्चार केलेला भगवंताला आवडतो। आणखी त्या देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असणं, भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असणं आणि वारकऱ्यांविषयी अंतकरणामध्ये तळमळ असणं ही माझ्या भगवंताला आवडणारी गोष्ट आहे। बरं, आणखी समोर देवाला काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही। जो नित्य नेमानं पंढरपूरची वारी करतो तो भक्त देवाला आवडतो। पण ऐका ना दादा, आता जर सांगायचं झालं बघा, कुणाला जर म्हटलं दादा चला ना पंढरपूरला, तर दादा काय म्हणतात? ताई आलो असतो बरं का, पण मी जर पंढरपूरला आलो तर माझ्या घरच्यांचं काय होईल म्हणे। आता मला सांगा, यदा कदाचित हा जर मेला, कळते ना माझं बोलणं तुम्हाला? यदा कदाचित हा जर मेला तर ह्याच्या वाचून ह्याच्या घरच्यांचं काही राहतं का? काही सुद्धा राहत नाही। पण हा काय म्हणतो, ताई मी पंढरपूरला आलो, माझ्या घरच्यांचं काय होईल? अरे काही होणार नाही, तू फक्त येऊन बघ, मस्त निवांतपणे राहतील घरचे। मग असं आपण म्हणतो, पण संत महात्मे सांगून गेले, पंढरपूरला जात असताना अंतकरणामध्ये तळमळ असली पाहिजे, भक्ती असली पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे। किती प्रेम असलं पाहिजे या ठिकाणी 2 उदाहरणं तुकोबाराई देतात। पहिलं उदाहरण आहे माशाचं। मासा सर्वांना माहीत आहे ना, ज्याप्रमाणे माशाला पाण्याच्या बाहेर काढलं तर मासा काय करतो? तळमळतो, तरफडतो। मग तेवढी तळमळ पंढरीला जाताना असली पाहिजे। आणि दुसरं उदाहरण दिलं मुलीचं। ज्याप्रमाणे मुलीचं लग्न झालं की मुलगी कुठे जाते? सासरी जाते। आता पूर्वीचं उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन बघा। पूर्वीच्या काळी मुलीचं लग्न झालं की अख्खं गाव त्या मुलीला वाट लावण्याकरता यायचं आणि ती मुलगी रडायची, आईच्या गळ्यामध्ये पडून रडायची, वडिलांच्या गळ्यामध्ये पडून रडायची। काय अवस्था होती तिची? दाटून कंठ येतो डोळ्यात येई पाणी, दाटून कंठ येतो डोळ्यात येई पाणी, अशी अवस्था त्या मुलीची होत होती। मग अख्खं गाव तिला वाट लावायचं। आता पूर्वीच्या काळी काही कार वगैरे होती का? नाही। मुलगी कशामध्ये जायची? बैलगाडीमध्ये बसून ती मुलगी सासरी जायची। पण सासरी जात असताना जोपर्यंत सासर येत नाही तोपर्यंत तिचं तोंड कुणीकडे असायचं? हो, तिच्या माहेराकडे असायचं। मग ह्यावरून आपल्याला कळतं की त्या मुलीला तिच्या माहेराविषयी किती आवड आहे, किती तळमळ आहे। मग तेवढीच तळमळ पंढरीला जाताना असली पाहिजे। मग एवढ्या आवडीने, एवढ्या तळमळीने जो पंढरपूरला जातो
नव्हे नव्हे सर्व नियम जो ज्याच्या जीवनामध्ये पाळतो तो भगवंताला सुद्धा प्रिय होतो, भगवंताला सुद्धा आवडता होतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता अभंगाचं विस्तृत चिंतन आपल्याला बघायचं आहे, परंतु ज्या निमित्ताने ही सेवा त्या ठिकाणी आहे मग तिथला अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह, तृतीय तपपूर्ती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्री संतोषी माता मंदिर गोपालदास महाराज मठ पेठ. तर श्री संतोषी मातेच्या कृपेने व श्री परमपूज्य गुरुवर्य गोपालदासजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने श्री सोमनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय तपमूर्ती सोहळा आणि नवरात्र महोत्सवानिमित्त चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. आता बघा, सांगायचं झालं सप्ताह बऱ्याच गावामध्ये सप्ताह होताना दिसतात, परंतु एवढं भव्य दिव्य आयोजन, एवढं सुंदर नियोजन आपण कुठेही बघितलं नसेल. एवढं सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांची एकदा अंतःकरणापासून धन्यवाद मानते. तसेच ज्यांच्यामुळे या गादीवरती बसण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, ज्यांनी मला या ठिकाणी प्रवचनाची संधी प्राप्त करून दिली असे माझे गुरुवर्य. आता गुरुवर्यांचं नाव मुखाने घेऊ नये. शास्त्रकार सांगतात की गुरुचं नाव मुखाने घेऊ नये, परंतु मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही असे माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य मृदंग महामेरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सो भागवताचार्य कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील बाई व तर बाबांनी या ठिकाणी मला प्रवचनाची संधी प्राप्त करून दिली, म्हणून त्यांचे मी अंतःकरणापासून आभार मानते आणि आपल्या अभंगाकडे वळते. तर प्रवचनरूपी सेवेकरता अभंग कोणाचा निवडला आपण? नाथरायांचा अभंग आपण निवडला. पण एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो, ऐका. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो, ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो, हा देश, ही माती अतिशय पवित्र आहे. का पवित्र आहे हो? पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तर याच मातीमध्ये अनेक दिग्गज संत होऊन गेले आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माती आहे. म्हणून या मातीला धन्यता देतात, या देशाला धन्यता देतात. या मातीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले आणि सर्व संतांचा अधिकार हा आगळा वेगळा पाहायला मिळतो. बघा तुम्ही, प्रेमाची मूर्ती माझे नामदेवराय, ज्ञानाचं भंडार माझे ज्ञानोबाराय, शांतीचे सागर माझे नाथ बाबा. नव्हे नव्हे कर्माला प्राधान्य द्या, कर्म हेच ईश्वर आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशी जगाला शिकवण देणारे श्री संत सावता महाराज, ज्यांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, असे श्री संत चोखोबाराय, ज्यांनी ज्ञानाच्या दोरीनं भगवंताला धरलं आणि हृदयामध्ये साठवलं, अशा श्री संत जनाबाई. अशा अनेक संत या मातीमध्ये होऊन गेले. मग या सर्व संतांचं एकत्रीकरण करून श्री संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकरा, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. आता इथपर्यंत आपण घेऊ. जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. या वारकरी संप्रदायाला भक्कम आधार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माझ्या नाथ बाबांनी केलं. ऐका ना दादा, रे एखाद्याचा आधार बनणं एवढी सोपी गोष्ट नाही. घराची मजबूती, घर डगमगणार नाही, हे कशावर अवलंबून आहे तर त्या घराच्या खांबावर अवलंबून आहे. मग वारकरी संप्रदायाचा खांब माझे नाथ बाबा झाले. एवढी ग्रंथ संपदा नाथांनी जगाला दिली. नाथांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, अमृत ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. आणखी कोणते ग्रंथ दिले?
तर कूट अभंगाची रचना केली, भारुडाची रचना केली, एकनाथी भागवताची रचना केली, असे अनेक ग्रंथ नाथांनी रचले. कूट अभंगावर जर बोलायचं झालं, महाराज माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव म्हणजे काय, एवढं अवघड तत्वज्ञान तुम्हा आम्हाला दिलं. पण माया ब्रह्म जीव हे आपल्या डोक्यामध्ये घुसत नाही. मग त्याकरता भारुडाची रचना केली. एवढे सुंदर भारुड माझ्या नाथांनी रचले. कितीही अडाणी व्यक्ती असू द्या हो, नाथांचे भारुड ऐकले की तो सुद्धा डोलायला लागणार. एवढे सुंदर माझ्या नाथांनी भारुड रचले. एखादा म्हणत असेल, ताई अहो आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येत नाही, आमच्या चेहऱ्यावर कधी हसूच येत नाही, आम्ही कसे आहोत म्हणे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, किंवा फोडी येली गौरी तैसी दिसे तोंडावरी. आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सदा न कदा तोंडावरती 12 वाजलेले असतात. मग असं जरी असलं तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल. हा कशाचा परिणाम, तर नाथांच्या भारुडांचा परिणाम. मग असे अधिकार संपन्न नाथ बाबा, त्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडला. मग काय अधिकार होता त्यांचा, काय सामर्थ्य होतं त्यांचं. ऐका, नाथरायांचा जीवनाचा विचार केला तर त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ बाबा हे शांत आहेत, नाथ बाबा हे श्रीमंत आहेत आणि नाथ बाबा हे संत आहेत. त्यांच्या शांततेचा विचार केला दादा, जगाच्या पाठीवर एवढी अगाध शांतता कुठे पाहायला मिळणार नाही. एक वेळेला समुद्र त्सुनामी लाटेच्या स्वरूपामध्ये स्वतःची मर्यादा ओलांडेल, क्षमा करणारी पृथ्वी भूकंपाच्या स्वरूपामध्ये आग ओकेल, छत धरणारे आभाळ वीज कोसळून आपल्याला बेघर करेल, पण माझ्या नाथांची शांतता भंग होणार नाही. एवढी शांतता होती. एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईन. एकदा गावातील काही कर्मठ लोकांनी ठरवलं की नाथांची शांतता भंग करायची. मग त्यामध्ये पहिला विडा एका यवनाने उचलला. म्हणे मी नाथांची शांतता भंग करेल. ज्या वाटेने माझे नाथ बाबा गोदावरीमध्ये स्नाना करता जायचे त्या वाटेमध्ये एक चिंचेचं झाड होतं. तो यवन त्या झाडावरती जाऊन बसला. नाथराय स्नानाकरता गोदावरीमध्ये गेले, स्नान केलं आणि परत येत असताना यवन नाथांच्या अंगावरती थुंकला. तर नाथांनी वर बघितलं सुद्धा नाही की आपल्या अंगावर कोण थुंकत आहेत. परत गोदावरीमध्ये गेले, परत स्नान केलं आणि परत आले. मग असं एक वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 108 वेळा यवन नाथांच्या अंगावरती थुंकला. पण नाथ बाबा शब्दाने सुद्धा बोलले नाही. शेवटी यवनाला लाज वाटली आणि नाथांच्या चरणावरती पडला आणि म्हटला, नाथ बाबा मला क्षमा करा, मला तुमचा अधिकार कळला नाही, मला तुमचं सामर्थ्य कळलं नाही, मला माफ करा. तरी सुद्धा ज्या चुकीची माफी मिळू शकत नाही अशी चूक सुद्धा नाथांनी पोटामध्ये घेतली आणि मोठ्या अंतकरणाने त्या व्यक्तीला क्षमा केलं, माफी दिली. मग एवढी शांतता नाथांकडे होती. आता शांतता बघितली, श्रीमंती जर पाहिला गेलं तर नाथरायांच्या पत्नी गिरजा काकू ह्या रोज 36,000ची पैठणी रोज वापरत होत्या. एवढी श्रीमंती होती. श्रीमंती देखील बघितली. आता संतत्वाचा जर विचार केला तर तुम्ही आम्ही संत कुणाला म्हणतो, संत म्हणायचं कुणाला, आपण साधू कुणाला म्हणतो हो. हातभर ढेरी, ईदभर दाढी आणि टिचभर मिशा, त्याला आपण साधू म्हणतो. पण ऐका ना, दाढी वाढवून ढेरी वाढवून साधू होता येत नाही. साधू कुणाला म्हणायचं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, सर्वांना समभाव देतो त्याला म्हणावं साधू. मग साधू ओळखणं कठीण आहे पण संत ओळखणं कठीण नाही. कुणाला म्हणायचं संत, तेची संत तेची संत, ज्यांचा हित विठ्ठले, किंवा सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृत स्वप्नी पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, असं सतत ज्यांचं नामस्मरण चालू आहे त्यांना म्हणावं संत. किंवा ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत. मग असे संत माझे नाथबाबा होते. मग त्या नाथबाबांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडला. तर नाथांच्या घरी जगाचा चालक मालक असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा किती वर्ष राबला हो, 36 वर्ष राबला. पण आता भगवंताचा जर विचार केला तर दादा, भगवंताचा स्वभाव आहे
भगवंत फुकट कुणाच्या घरी राबत नाही. फुकट कुणाचा काटा सुद्धा भगवंत काढत नाही. कारण त्याचा स्वभाव आहे, आधी घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. भगवंताचा विषय सोडा, आता तुमचा आमचा विषय घ्या. आपण फुकट कुणाचं काम करतो का? नाही करत महाराज. आता मी जर तुम्हाला म्हटलं जा आणि शेजारीन बाईचे पाठीभर भांडे घासून या, तुम्ही याल का? नाही येणार. आपण काम करतो, त्या कामाचा मोबदला घेऊन सुद्धा त्या कामामध्ये प्रामाणिकपणा आपण दाखवत नाही. उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. बघा, ऊस खुरपणीसाठी बाया लावल्या, मग बाया काय करतात? गवत दिसलं की त्या गवतावर माती टाकतात आणि समोर जातात. एकतर 12 वाजता शेतामध्ये येणार आणि 2 वाजेपर्यंत काम करणार. 2 वाजता दुपारच्या जेवणाची सुट्टी, लगेच 4 वाजता घडी दाखवणार, चला आम्हाला घरी नेऊन सोडा. म्हणजे यांना आणायला रिक्षा, नेऊन घालायला रिक्षा. आता झालंय असं, मजूर श्रीमंत आणि मालक गरीब. पण तिकडे आपल्याला जायचं नाही. मला यातून सांगायचं एवढं की आपण कामाचा मोबदला घेऊन सुद्धा कामामध्ये प्रामाणिकपणा आपण दाखवत नाही. फुकट काम आपण कुणाचं करत नाही. मग अगदी त्याप्रमाणे भगवंत सुद्धा फुकट कुणाचं काम करत नाही. यावर अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. द्रौपदी मातेच्या जीवनातलं एक उदाहरण मी तुम्हाला देऊन जाईन. द्रौपदी माता सर्वांना माहीत आहेत. मग त्या द्रौपदी मातेनं भगवान श्रीकृष्णाची एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. किती भक्ती केली? मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधारी, गिरिधारी श्याम बनवारी. हरे राम कृष्णा, हरे राम कृष्णा, राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा. एवढी भक्ती त्या द्रौपदी मातेनं केली. पण भक्तीची व्याख्या नेमकी आपल्याला कळत नाही. भक्ती म्हणजे काय? तर ऐका ना दादा, भक्ती जेव्हा अन्नामध्ये शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात. भक्ती जेव्हा भुकेमध्ये शिरते तेव्हा त्याला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यामध्ये शिरते तेव्हा त्याला तीर्थ म्हणतात. भक्ती जेव्हा चालायला लागते ना तेव्हा त्याला तीर्थयात्रा म्हणतात. भक्ती जेव्हा कृतीमध्ये उतरते तेव्हा त्याला सेवा म्हणतात. भक्ती जेव्हा माणसामध्ये शिरते तेव्हा त्याला माणुसकी म्हणतात. आणि भक्ती जेव्हा एखाद्याच्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. मग अशी भक्ती कुणी केली? अशी भक्ती माझ्या द्रौपदी मातेनं केली. खूप भक्ती केली. त्या द्रौपदी मातेवरती खूप संकट आले. ज्या वेळेस पांडव वनवासामध्ये होते, मग पांडवांचा छळ करण्याकरता कौरवांनी दुर्वास ऋषीस पांडवांकडे पाठवले. दुर्वास ऋषी ज्येष्ठ पांडव धर्मराजांसमोर येऊन उभे राहिले आणि म्हटले, धर्मराजा, अरे खूप प्रवास केलाय, खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. तर धर्मराजाने विचार केला, घरामध्ये अन्नाचा कण नाही आणि याला खायला काय द्यावं? धर्मराजानं द्रौपदी मातेकडे पाहिलं. द्रौपदी मातेनं सांगितलं, हो 2 प्रहर रात्र झालेली आहे, स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही. तुम्ही ऋषींना स्नानाकरता पाठवा. ऋषी स्नान करण्याकरता निघून गेले. पण द्रौपदी मातेना चिंता लागली, अरे आता करावं काय? या दुर्वास ऋषीला एका वेळच्या जेवणाला याला 60 खंडे अन्न लागतं. घरामध्ये एका व्यक्तीपुरतं सुद्धा अन्न शिल्लक नाही. मग करावं काय? ह्यांना जर जेवू घातलं नाही तर हे आपलं सत्वहरण करतील, आपल्याला श्राप देतील. काय करावं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा धावा करायला सुरुवात केली. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. हरी त्वामुचा कैवारी, आली विघ्न निवारी. आकृष्यमाणे वसने द्रौपदी चिंतत्या हरे. गोविंदा द्वारकावासी, कृष्ण गोपी जनप्रिय. कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, वेळ का सखया लावीला. हा द्रौपदी मातेचा धावा भगवंताने ऐकला. जेवायला बसणार तो ताट बाजूला सरलं आणि गरुडावर बसून त्या ठिकाणी द्रौपदी मातेकडे निघाले. पण एवढी घाई भगवंताला झाली की गरुडाला सुद्धा मागे टाकलं. त्वरा झाली गरुडा
टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. भगवंत स्वतःच्या वेगाने धावू लागले, द्रौपदी मातेपर्यंत आले, आवाज दिला, द्रौपदी अगं खूप भूक लागली, मला काहीतरी खायला दे. द्रौपदी माता म्हटल्या, देवा घरामध्ये अन्नाचा कण नाही आणि तुम्हाला खायला मी काय देऊ. भगवंत म्हटले, अगं बघ घरामध्ये काहीतरी असेल. देवा काहीच नाही हो, ही बघा सूर्याने दिलेली थाळी आहे, ही सुद्धा रिकामीच आहे. भगवंत आता एवढं सुंदर विश्व ज्या भगवंताने निर्माण केलं, दादा किती सुंदर विश्व निर्माण केलंय. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जित जित कब तेरा दर्शन होगा, जितनी रचना इतकी सुंदर ओ कितना सुंदर होगा. असा भगवान परमात्मा, मग एवढं सुंदर विश्व त्या भगवंताने निर्माण केलं, मग एक भाजीचं पान निर्माण करणं त्याला अवघड आहे का? नाही. भगवंत म्हटले, अगं बघ त्या थाळीला काहीतरी चिकटलंय. द्रौपदी मातेने बघितलं तर काय होतं, भाजीचं पान. म्हटली, देवा भाजीचं पान आहे. म्हणे, दे मला, तेवढंच पुरे झालं. काय देवा घरी न मिळेची अन्न, खाय भाजी पान द्रौपदीचे. ते द्रौपदी मातेचं भाजीचं पान ग्रहण केलं आणि पंचपक्वान्नाप्रमाणे जेवण झाल्याप्रमाणे विश्वतृप्तीचा ढेकर भगवंताने दिला. संकल्प सोडला, या अन्नाचे पर्वता एवढे ढीग निर्माण हो. हा संकल्प सोडला आणि म्हटले, द्रौपदी अगं बोलव त्या ऋषीला आणि घाल जेव. मग यातून सांगायचं मला एवढं की अन्नाचे पर्वता एवढे ढीग भगवंताने निर्माण केले, पण अगोदर काय घेतलं हो, एक भाजीचं पान का होईना अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. बरं, त्यांच्या जीवनातला दुसरा प्रसंग असा आहे, आपल्याला माहीत आहे की भगवंताने द्रौपदी मातेला हजारो साड्या पुरवल्या. अतिशय सुंदर प्रसंग आहे. अतिशय थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. बघा, ज्या वेळेस दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासन जाओ बाल खींच कर लाओ द्रौपदी को सभे में. दुःशासन उठला, द्रौपदीपर्यंत चालत गेला. द्रौपदी मातेने विनंती केली, अरे दुःशासना, मी तुझ्या चुलत भावाची पत्नी आहे रे, मी रजस्वला आहे, मी आवला आहे, असं करू नकोस. पण तो दुःशासन होता. सांगितलं, द्रौपदी अगं तू माझी दासी आहेस, मी तुझा मालक आहे. मग मालकाने सांगल्याप्रमाणे दासीने केलं पाहिजे. मालकाचं ऐकणं हे दासीचं कर्तव्य आहे असं म्हणून द्रौपदी मातेचे केस धरले आणि फरफटत सभेमध्ये घेऊन आला. कौरवे पांचाळी सभे आणिले माझे, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे ओ पांडुरंगे, पांडुरंगे ओ पांडुरंगे. त्यावेळेस द्रौपदी मातेला सभेमध्ये आणलं, 5 पतीकडे बघितलं, 5 पतीने खाली माना घातल्या. द्रोणाचार्याकडे बघितलं, द्रोणाचार्यांनी खाली मान घातली. कृपाचार्यांकडे बघितलं, त्यांनी सुद्धा मान खाली घातली. मग आता करावं काय, भगवंताचा धावा केला. भगवंत धावून आले आणि त्यावेळीचं दृश्य महाराज, एवढी वस्त्र भगवंताने पुरवली. सारी थिया नारी थी, नारी थिया सारी थी. अंबर अवतार झाले देव. नेमकं साडीमध्ये द्रौपदी होती का, द्रौपदीमध्ये साडी होती, हे शेवटपर्यंत गांधारीच्या 100 मुलांना कळलं नाही. एवढी वस्त्र देवाने पुरवली, पण अगोदर एक साडीची चिंधी का होईना घेतली होती आणि नंतर वस्त्र पुरवली. आता साडीची चिंधी कधी घेतली, ज्या वेळेस भगवंताचं बोट कापलं त्यावेळेस द्रौपदी मातेनं डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदर फाडला आणि भगवंताच्या बोटाला चिंधी बांधली. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. द्रौपदी मातेला भगवंताच्या बोटाला चिंधी बांधली. हे दृश्य उद्धवजीने बघितलं आणि उद्धवजी म्हणतात, अगं द्रौपदी तुला माहित नाही का, सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नसतो आणि पदराकडनं साडी कधी फाडायची नसते, हे शास्त्र आहे, तुला माहित नाही का. तेव्हा द्रौपदी मातेनं दिलेलं उत्तर एवढं गोड आहे. काय म्हटल्या द्रौपदी माता, द्रौपदी माता म्हटल्या, उद्धवजी माझ्या भगवंताच्या उपयोगी जर येत असेल ना, ही साडीच काय, ही चिंधीच काय, मी माझ्या शरीरातल्या नसा सुद्धा भगवंताला वाहीन.
एवढी माझी तयारी आहे. असं कोण म्हणतंय? द्रौपदी माता म्हणतात, भगवान यदि काम आवे आपके तो काढ़ दो न सको, ये तो रेशम के धागे है वो भी साधारण, ना दूल्हे के जोडे है ना दुल्हन के बागे है. देवा साधारण वस्त्र आहे, तुझ्यासाठी आम्ही शरीरातल्या नसा काढून दिल्या असत्या. पण भगवंत म्हटले, अगं द्रौपदी एवढ्या महागाची साडी कशाला फाडलीस तू? द्रौपदी माता म्हणतात, देवा मी साडी फाडलीच नाही, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर त्या साडीतले धागे आपोआप तुमच्याकडे वळाले. मेने नाही फाडा चीर पीर देख के अधीर हो. पीर यानी भगवान परमात्मा. मेने नहीं फाड़ा चीर पीर देख के अधीर हो, धागे ही स्वयं नाथ चीर छोड़ के भागे. ओ धागे हे अभागे जो बढ़े नहीं आगे, भाग्य उन्हीं के जागे जो उंगली पे ही लागे. देवा जे माझ्याजवळ राहिले ते अभागे ठरले, पण जे तुझ्या बोटाला गुंडाळल्या गेले ना ते भाग्यवान ठरले. आता सांगायचं झालं, गटारामध्ये लोळणारे भरपूर आहेत, पण जे कीर्तनामध्ये येतात, जे प्रवचनामध्ये येतात तेच खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरतात. सो तर यातून मला सांगायचं एवढं की भगवंताने हजारो साड्या द्रौपदी मातेला दिल्या, पण अगोदर काय घेतलं? एक चिंधी का होईना अगोदर घेतली. बरं याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, भगवान श्रीकृष्णाचा बालमित्र एका बकेटीमध्ये आंघोळ करत होते, एका ताटामध्ये जेवत होते, एका गुरुची विद्या प्राप्त करत होते. नाव त्याचं सुदामा. ज्या वेळेस सुदाम देवांवर दारिद्र्य आलं तेव्हा पत्नीने सांगितलं, अहो तो द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमचा बालमित्र आहे, तुम्ही त्या भगवंताकडे जा, तो भगवंत तुम्हाला नक्की मदत करेल. का? कारण तो भगवंत उदार आहे. घरामध्ये अन्नाचा कण नव्हता महाराज. 2-3 घरी जाऊन मुठभर पोहे गोळा केले, ते पोहे सुदामजीच्या हातामध्ये दिले. सुदामजीची इच्छा नव्हती, परंतु पत्नीच्या सांगण्यावरून सुदामजी द्वारकेमध्ये आले. तर द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर द्वारपालांनी अडवलं, तेव्हा सुदामजी द्वारपालांना विनंती करतात, अरे तो भगवंत माझा मित्र आहे, मला त्याला भेटू द्या. सुदामजी विनंती करू लागले. काय म्हणू लागले? देखो देखो ए गरीबी का हाल, शाम के दर पे विश्वास लेके आया हूँ, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही आस लेके मैं आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. सुदामजी द्वारपालांना विनंती करू लागले, अरे मला भेटू द्या त्या भगवंताला. परंतु द्वारपाल सुदामजीवर हसू लागले, अरे तू भगवंताचा बालमित्र आहेस, तुझं तोड तू आरशामध्ये बघ म्हणे अगोदर. असं त्याची सुदाम देवाची निंदा करू लागले. भगवंताला कळलं माझा मित्र आलाय, भगवंत धावतच आले आणि सुदामजींना मिठी मारली. नव्हे तर स्वतःच्या महालामध्ये नेलं, स्नान करण्याकरता पाणी दिलं, स्वतःचा पितांबर नेसण्याकरता दिला. सुदामजीच्या पायात मोडलेले काटे भगवंताने स्वतःच्या दाताने काढले आणि मग आणखी काय दिलं हो? आपण म्हणतो की सुदामजीची नगरी सोन्याची करून दिली सोन्याची नगरी करून. पण अगोदर काय घेतलं होतं? सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनी या गाव सोनियाचा दिला, धर्म जागो सदेवांचा जो वापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. तर अगोदर काय घेतलं? मुठभर पोहे घेतले आणि नंतर सुदामजीची नगरी सोन्याची करून दिली. मग या सर्व उदाहरणातून एकच सिद्ध होतं काय?
तो भगवंत अगोदर घेतो आणि नंतर देतो. मग असा त्याचा स्वभाव आहे. मग तो नाथरायांच्या घरी राबलाच कसा? त्याला देखील एक कारण आहे. काय कारण आहे? नाथ बाबांचे पूर्वज भानुदास बाबा, तर भगवंताने भानुदास बाबांना शब्द दिला होता की मी तुमच्या घरी काय करेन? चाकरी करेन. आता हा शब्द कुणी कुणाला दिला, कसा दिला, ही पूर्ण कथा विस्तारपूर्वक आपल्याला पाहिजे. बघा, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय, हा कृष्णदेवराय राजा. मग या कृष्णदेवराय राजानं भगवंताला बघितलं. आता भगवंताचं रूप तर एवढं सुंदर आहे महाराज. भगवंताचं रूप कसं आहे? रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार सुकुमार. अनेक संत भगवंताच्या रूपाचे वर्णन करतात. किती सुंदर तो भगवंत आहे. तुझा पाहा तासा मोरी, तुझा पाहा तासा मोरी, दृष्टीना फिरे माघारी, दृष्टीना फिरे माघारी, तुझा पाहा तासा मोरी. एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. राजाने भगवंताला पाहिला आणि राजा म्हणतो, तुझी आनवा हे नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. देवा, अरे तू एवढा सुंदर आहेस देवा. मी तुला बघितलं. आता माझ्या अंतकरणामध्ये असा भाव निर्माण झाला की हे राज्य वगैरे सर्व सोडून द्यावं आणि तुझ्या चरणाजवळच बसावं. एवढा तू सुंदर आहेस. मग राजाला भगवंत फार आवडला. राजा भगवंताला घेऊन कुठे गेला? कर्नाटकामध्ये गेला आणि कर्नाटकामध्ये प्रति पंढरपूर निर्माण केलं. अगदी जसंच्या तसं पंढरपूर त्या ठिकाणी निर्माण केलं. भव्य दिव्य स्वरूपामध्ये भगवंताचं मंदिर बांधलं. नव्हे नव्हे त्या ठिकाणी भगवंताला रोज सोन्याच्या ताटामध्ये नैवेद्य येऊ लागला. कशाच्या ताटामध्ये? सोन्याच्या ताटामध्ये रोज नैवेद्य येऊ लागला. परंतु माझ्या भगवंताला भोड्या भाबड्या वारकऱ्यामध्ये राहण्याची सवय. त्या सोन्याच्या ताटातला नैवेद्य भगवंताला गोड लागे ना, कधी एकदा माझ्या वारकऱ्यांमध्ये जातो असं भगवंताला झालं. आणि वारकऱ्यांची अवस्था काय होती हो? वारकऱ्यांची अवस्था अशी होती, वारकऱ्यांचे अश्रू थांबत नव्हते. अन्न गोड लागत नव्हतं, पाणी गोड लागत नव्हतं. कधी एकदा तो भगवंत भेट देतो असं वारकऱ्यांना झालं होतं. वारकरी म्हणू लागले, पांडुरंगा विठ्ठल, माय बापा विठ्ठल, तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासावी स्वरूप दाव विठ्ठला. असा वारकऱ्यांचा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला होता की कधी एकदा तो भगवंत मला भेट देतो आणि कधी मी त्या भगवंताला भेटतो. मग वारकऱ्यांचे अश्रू पुसण्याकरता त्या ठिकाणी भानुदास बाबा आले. नाथ बाबांच्या वंशातले भानुदास बाबा त्या ठिकाणी आले. सांगितलं, वारकऱ्यांनो तुम्ही काळजी करू नका, मी त्या भगवंताला घेऊन येतो. असं म्हणून ते कुठे गेले? कर्नाटकामध्ये गेले आणि भगवंताला पंढरपुरामध्ये घेऊन आले आणि भगवंताला विटेवरती उभं केलं. वारकऱ्यांनी भगवंताला पाहिलं आणि वारकरी म्हणू लागले, लावण्याचा गाभा चैतन्याची शोभा, विटेवरी उभं पंढरी, विटेवरी उभं पंढरी. सर्व वारकऱ्यांना आनंद झाला, भगवंताला सुद्धा आनंद झाला. मग त्या आनंदाच्या भरामध्ये भगवंत म्हणतात, भानुदास बाबा तुम्ही मला माझ्या वारकऱ्यांमध्ये आणलं, मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करेन. काय करेन? चाकरी करेन. कुणाला शब्द दिला? भानुदास बाबांना शब्द दिला. भानुदास बाबांच्या वंशातले नाथ बाबा. मग भानुदास बाबांना दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता नाथ बाबांच्या घरी भगवंत 36 वर्ष राबले. 36 वर्ष भगवंताने नाथरायांच्या घरी काम केलं. मग असे अधिकार संपन्न नाथ बाबा
तर त्या नाथांचा अभंग आज आपण सेवेकरता निवडला. ते नाथ बाबा काय म्हणतात, बाबा रे तुमची आमची आवड पाहू नका. आता तुमची आमची आवड कोणती असते? आपली आवड असते की आपण म्हणतो आपल्याला वाटतं टेम्पो न्यावी. कुठे? मुंबईला. कशाचे? भाजीपाल्याचे. पण मला सांगा, भाजीपाला उगवण्यासाठी कशाची गरज आहे? शेतीची गरज आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी विहिरीची गरज आहे. आणि विहीर खोदण्यासाठी पैशाची गरज आहे. आणि पैसा कमवण्यासाठी काय करावं लागतं? काबाड कष्ट करावे लागतात. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य निघून जातं, पण आपली आवड पूर्ण होऊ शकत नाही. मग नाथ बाबा म्हणतात तुमची आमची आवड पाहू नका. अरे त्या जगाच्या बापाला काय आवडतं ते पहा. तेच नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. असो अभंगावर मला जसं बोलता येईल तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता नवरात्र महोत्सवानिमित्त आपला हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. नवरात्र महोत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटामध्ये आपण साजरा करत असतो. मग त्या भगवती मातेबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठं आहेत. मग त्यामधील मुख्य 3.5 शक्तिपीठं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग हे 51 शक्तिपीठं निर्माण कसे झाले ती कथा मी तुम्हाला सांगते, ऐका. बघा, एकदा प्रजापती दक्षाने खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. त्या यज्ञामध्ये सर्व देवी देवता सर्वांना निमंत्रण दिलं, सर्व मुलींना निमंत्रण दिलं. पण प्रजापती दक्षाची सर्वात मोठी मुलगी ही भगवान शंकरांना दिली होती. त्यांचं नाव म्हणजे त्या सती माता. सर्वांना निमंत्रण दिलं पण सती मातेंना निमंत्रण दिलं नाही. सर्व देव यज्ञाकरता निघाले. तेव्हा सती मातेने नारद मुनींना विचारलं, का हो नारद मुनी, म्हणे सर्व देव कुठे चाललेत? सांगितलं, माते तुम्हाला माहीत नाही का, अहो तुमच्या वडिलांच्या घरी खूप मोठा यज्ञ आहे आणि सर्व देव त्या यज्ञाकडे चाललेले आहेत. तुम्हाला निमंत्रण दिलं नाही का? सती मातेने विचार केला, अरे वडिलांच्या घरी जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नसते. सती माता भगवान भोलेनाथांकडे आल्या. म्हटल्या, भगवंत अहो चला ना, माझ्या वडिलांच्या घरी खूप मोठा यज्ञ आहे, आपण यज्ञाला जाऊ. परंतु भगवंत म्हटले, सती अगं आपल्याला निमंत्रण नाही, मी येणार नाही. मग सती माता गणांना घेऊन यज्ञाकडे निघाल्या. यज्ञामध्ये आल्या. आता त्या ठिकाणी त्यांचा आदर सन्मान तर कुणी केला नाही, परंतु त्यांचा अपमान केला. कुणी? तर सती मातेंच्या बहिणींनी त्यांचा अपमान केला. म्हटल्या, काग सती, तुझा पती अजून सुद्धा अंगाला राखच लावतो का? तुझा पती अजून सुद्धा गळ्यामध्ये सर्पाचा हार घालतो का? तुझा पती अजून सुद्धा गळ्यामध्ये कानामध्ये विंचवाचे कुंडलेच घालतो का? असा अपमान केला. त्या यज्ञामध्ये सर्वांना स्थान होतं, परंतु भगवान भोलेनाथांना कुठल्याच प्रकारचं स्थान त्या ठिकाणी नव्हतं. हा एवढा मोठा अपमान सती मातेला सहन झाला नाही. चालू असलेल्या यज्ञ कुंडामध्ये उडी घेतली. हा सर्व प्रकार गणांनी भगवान भोलेनाथांना सांगितला. भगवंतांना एवढा क्रोध निर्माण झाला, डोक्यातली एक जट उपटली, खाली आदळली. त्या जटेतून वीरभद्र प्रगट झाला आणि वीरभद्राने पूर्ण यज्ञाचा विध्वंस केला. भगवान भोलेनाथांची अवस्था अशी झाली होती, सती मातेचं प्रेत हातामध्ये घेतलं आणि वेड्यासारखे फिरू लागले. सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले, विनंती केली, भगवंता काही करा, परंतु भगवान शंकरांचा क्रोध शांत करा. सर्व देवी देवता भगवान विष्णूंची स्तुती करू लागले. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. अशी सर्वांनी स्तुती केली. तेव्हा भगवंताने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. सुदर्शन चक्राने सती मातेच्या प्रेताचे तुकडे केले. किती तुकडे केले? 51 तुकडे केले. मग ते 51 तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी 51 शक्तिपीठं निर्माण झाली.
त्यातील 3.5 शक्तिपीठं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मग कोणती शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत? तर पहिलं शक्तिपीठ कोल्हापूरची लक्ष्मी माता, दुसरं शक्तिपीठ तुळजापूरची तुळजा भवानी, तिसरं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता आणि अर्ध शक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी. आता हे शक्तिपीठ कसे निर्माण झाले? आता आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, पण थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. बघा, पहिलं शक्तिपीठ कोल्हापूरची लक्ष्मी माता कसं निर्माण झालं? तर सर्व ऋषींनी मिळून यज्ञ केला. त्या यज्ञाचा हविर्भाग द्यायचा कुणाला, ही जबाबदारी भृगु ऋषींकडे आली. भृगु ऋषी सर्वात प्रथम सत्य लोकामध्ये आले, तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचं स्वागत केलं नाही. ऋषींना राग आला, श्राप दिला. ब्रह्मदेवा, तुम्ही रजोगुणी आहात, मी तुम्हाला श्राप देतो. तुमचं कुणीही मंदिर बांधणार नाही, तुमचं कुणीही पूजा करणार नाही, तुमचं कुणीही नामस्मरण करणार नाही. हा श्राप कुणी दिला? भृगु ऋषींनी भगवंताला दिला, ब्रह्मदेवांना दिला. आता बघा तुम्ही, प्रत्येक देवाचं मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळलं का? नाही. आहे का तुमच्या इकडे? नाही महाराज, ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेही नाही. ब्रह्मदेवाची कुणी सुद्धा पूजा करत नाही. का? कारण हा भृगु ऋषींनी दिलेला श्राप आहे. त्या ठिकाणाहून भृगु ऋषी निघाले आणि कैलासामध्ये आले. कैलासामध्ये आल्याच्या नंतर बघितलं, भगवान शंकर आणि माता पार्वती ह्या एका आसनावरती बसलेले होते. हे दृश्य बघितलं आणि पुन्हा क्रोध आला. सांगितलं, भगवंता, तुम्ही सुद्धा तमोगुणी आहात, तुम्हाला सुद्धा श्राप देतो. ज्याप्रमाणे तुमचं दर्शन मला झालं ना, अगदी त्याप्रमाणे सर्वांना तुमचं दर्शन त्याचप्रमाणे होईल. हा श्राप दिला. आता भगवान विष्णूंकडे निघाले. भगवंताला माहीत होतं की भृगु ऋषी आपल्याकडे येणार आहेत. त्यांनी लक्ष्मी मातेला अगोदरच पाठीमागच्या हॉलमध्ये जायला सांगितलं आणि मग भृगु ऋषी आले. भृगु ऋषींचा आदर सत्कार केला, सन्मान केला, स्वतःच्या गळ्यातला कौस्तुभ मणी काढला आणि भृगु ऋषींच्या हातामध्ये दिला. तरी सुद्धा ऋषींनी विचारलं, देवा, माझं स्थान कुठे? भगवंत म्हटले, तुमचं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे. असं म्हटल्याबरोबर ऋषींनी भगवंताच्या छातीवरती लाथ मारली. ऋषींच्या पाऊल खुणा भगवंताच्या हृदयावरती उमटल्या. तरी सुद्धा भगवंत काही बोलले नाही. मग ऋषी प्रसन्न झाले आणि यज्ञाचा हविर्भाग भगवान विष्णूंना देऊन टाकला. परंतु लक्ष्मी मातेच्या मैत्रिणी लक्ष्मी मातेला चिडवू लागले, अगं, तुझ्या पतीला यज्ञाचा हविर्भाग मिळाला, पण त्या हविर्भागाकरता तुझ्या पतीने काय केलं म्हणे? एका ऋषीच्या पाऊल खुणा हृदयावरती उमटवल्या. असं कोण म्हणू लागलं? तर लक्ष्मी मातेच्या मैत्रिणी लक्ष्मी मातेला चिडवू लागल्या. लक्ष्मी मातेला काय करावं काही सुचेना. लक्ष्मी माता भगवंताकडे आल्या. म्हटल्या, का हो भगवंता, तुमच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे आणि ते स्थान तुम्ही एका ऋषीला दिलं. का दिलं ते माझं स्थान तुम्ही ऋषीला? या कारणावरून लक्ष्मी माता रुसून बसल्या. त्या कोल्हापूरमध्ये गेल्या आणि कोल्हापूरमध्ये त्यांना समाधी लागली. त्या ठिकाणी स्थित झाल्या. मग त्या ठिकाणी ते पूर्ण शक्तिपीठ तयार झालं, ते म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी माता. दुसरे शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका माता. मग हे शक्तिपीठ कसं निर्माण झालं? तर एकदा जमदग्नी ऋषींनी रेणुका मातेला आज्ञा दिली, जा व मला संध्येसाठी पाणी घेऊन ये. रेणुका माता गंगेवरती आल्या. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं, स्वर्गातील गंधर्व अप्सरा यांची जलक्रीडा चाललेली होती. ही जलक्रीडा पाहून आपण सुद्धा अशी जलक्रीडा करावी, हा व्यभिचार त्यांच्या मनात निर्माण झाला. पण मनोमन झालेला व्यभिचार जमदग्नी ऋषींना सहन झाला नाही. जमदग्नी ऋषींनी मुलाला जवळ बोलावलं. जमदग्नी ऋषींचा मुलगा परशुरामाला सांगितलं, परशुरामा, माझं एक काम करतोस का? म्हणे, काय बाबा, एक काय तुमचे अनेक कामे मी करीन, सांगा ना. तेव्हा सांगितलं, परशुरामा, अगोदर मला वचन दे. बाबा, मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचं कोणतंही काम करेन. मग असं वचन घेतलं आणि सांगितलं, परशुरामा, जा आणि रेणुका मातेचं शिर उडव. आता स्वतःच्या मातेचं शिर स्वतःच्या हाताने कसं उडवणार महाराज? पण वडिलांना तर वचन दिलंय. मग वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता परशुरामाने रेणुका मातेचं शिर उडवलं आणि ते शिर माहूरगडावरती पडलं. म्हणून माहूरगडची रेणुका माता हे पूर्ण शक्तिपीठ निर्माण झालं. आता तुळजापूरची तुळजा
भवानी हे शक्तिपीठ कसं निर्माण झालं? तर ज्या वेळेस प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये होते तेव्हा रावणाने सीतेचं हरण केलं. मग प्रभूंची अवस्था अशी झाली, प्रभू वेड्यासारखी सीता मातेला हाका मारू लागले, सीते सीते असं म्हणून वृक्षांना आलिंगन देऊ लागले. मग प्रभूंची ही अवस्था पार्वती मातेनं पाहिली. पार्वती माता म्हणतात, प्रभू अहो ज्या भगवान प्रभू रामचंद्रांचं तुम्ही रात्रंदिवस भजन करता ते प्रभू रामचंद्र विषयी आहेत. बघा म्हणे किती विषयी आहेत. भगवंत म्हटले, अगं पार्वती असं म्हणू नको, त्यांचा अधिकार तुला कळणार नाही. परंतु पार्वती मातेनं ऐकलं नाही आणि प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याचं ठरवलं. सीते मातेचा वेश धारण केला आणि प्रभू रामचंद्रांसमोर आल्या. आवाज दिला, प्रभू अहो तिकडे कुणाला सीते सीते म्हणता, मी तर इथे उभी आहे. प्रभूंनी पार्वती मातेकडे पाहिलं आणि लगेच लक्षात आलं, रे ह्या तर आपल्या माता आहेत. प्रभू रामचंद्र म्हणतात, माते तू काई. काय म्हणतात? माते तू काई. म्हणजे ती तुकाई माता म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी हे पूर्ण शक्तिपीठ निर्माण झालं. आणि अर्ध शक्तिपीठ म्हणजे वणीची सप्तशृंगी माता. हे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. असो, आपल्या प्रवचनाची नियोजित वेळ ही संपलेलीच आहे, म्हणून झालेली सेवा समाप्त करणार आहे. परंतु ज्यांनी या ठिकाणी मला बोलण्याचा अधिकार प्राप्त करून दिला असे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंग महामरू दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व सो भागवताचार्य कीर्तन केसरी अनिताताई महाराज सुद्रिक पाटील, माई बाबांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्यांचे अंतःकरणापासून धन्यवाद मानते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी संतोषी मातेच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली